नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो आहोत चिट रेसिपी, जी की पंजाबची स्पेशालिटी आहे आणि आवर्जून केला जाणारा पदार्थ आहे. तर यासाठी आपण सर्वप्रथम साहित्य पाहूया. तर साहित्यामध्ये मी इथे घेतलेले आहेत 2 हिरव्या मिरच्या, त्यासोबत मी घेतलेले तमालपत्र, दालचिनीचा 1 इंच तुकडा घेतलेला आहे. इथे 5-6 मी हिरवे वेलची घेतलेले, 1 चमचाभर जिरं घेतलेलं आहे. इथे फोडणीसाठी 1 चमचा जिरं आणि पाव चमचा मी हिंग घेतलेला आहे. 1 मोठा चमचा आल्याचे तुकडे, अर्धा कांदा, 1 मोठा चमचा लसूण, 1 मोठा चमचा बदाम आणि 1 पेलाभर दूध घेतलेलं आहे. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पेस्ट करून घ्यायची आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तो अर्धा कांदा घालून घेतो आहोत आणि आपण जे आलं लसूण घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. 1 मोठा चमचा आपण आलं आणि 1 मोठा चमचा लसूण घेतलेला आहे. आता यासोबत आपण याच प्रमाणामध्ये घेतलेले बदाम यामध्ये घालून घेतो आहोत. बदाम आपण इथे सुके घेतलेले आहेत, भिजवलेले बदाम नाही आहेत. त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये घालायला लागेल. आता इथे आपण जिरं घालून घेतलेलं आहे, सोबत आपण हिरवी मिरची घालून घेणार आहोत आणि इथे आपण आता थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. तुम्हाला लागेल तसं तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. आता आपण याची पेस्ट करून घेणार आहोत. इथे माझी पेस्ट तयार झालेली आहे आणि इथे मला 2 छोट्या वाट्या पाणी लागलेलं आहे. तर कढई छान गरम करून घ्यायची, त्यामध्ये 1 मोठा चमचा आपण तूप घालून घ्यायचं आहे. तूप छान गरम होण्याची वाट पाहायची आहे. आता इथे माझं तूप छान गरम झालेलं आहे. यामध्ये तमालपत्र आणि दालचिनी घालून घेतलेली आहे मी. त्यासोबत आपण घालून घेणार आहोत वेलची आणि आता छान हे अख्खे गरम मसाले यामध्ये तडतडायला लागले की आपण यामध्ये जिरं आणि हिंग घालून घ्यायचं आहे. छान जिरं तडतडलं की आपण जी मिक्सरमध्ये पेस्ट बनवली ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता सर्व पेस्ट घालून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडं पाणी घालून यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता ह्या पेस्टला आपल्याला छान ढवळून ही पेस्ट शिजेपर्यंत वाट पाहायची आहे. कारण आपण यामध्ये कच्चा लसूण, कच्चा आलं आणि कच्चा कांदा वापरलेला आहे. ही पेस्ट शिजायला साधारण आपल्याला 15 मिनटं वेळ लागलेला आहे. ही पेस्ट व्यवस्थित शिजायला लागते आणि मंद गॅसवरती ही पेस्ट शिजवून आपल्याला ही पूर्णपणे आटवून घ्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकता छान माझी पेस्ट इथे आटून झालेली आहे. आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेलं आहे. यासोबत आपण 3 मोठे चमचे धना पावडर घालून घ्यायचे आणि पाव चमचा आपण जिरं घालून घेणार आहोत, म्हणजे जिऱ्याची पावडर. तर आता जिऱ्याची पावडर ऑप्शनल आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला आणि नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता हे सर्व मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत आणि छान आपल्याला हे मसाले पुन्हा एकदा या मिश्रणामध्ये एक 2-3 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे. आता इथे पाहू शकतात मस्त आपले मसाले एकत्र शिजून झालेत आणि मंद गॅसवरती ते आता दाटसरही झालेले आहेत. आता या स्टेजला आपण काय करायचं आहे, यामध्ये आपण अर्धा ग्लासभर पाणी घालून घेणार आहोत आणि आपल्याला याची आता पेस्ट करून घ्यायची आहे. व्यवस्थित आता हे सर्व मिश्रण एकत्र करून याची मस्त अशी पेस्ट होईल आणि ही पेस्ट आपल्याला पुढे अजून उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची. आता छान आपल्या ह्या ग्रेव्हीला तकाकी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता आता इथे उकळी आल्यावरती आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. इथे मिठाचं प्रमाण बेताचं ठेवा, कारण इथे आपण पुन्हा यामध्ये दूध घालून घेणार आहोत. आता छान आपल्याला मिश्रण हे एकत्र झालं आणि थोडीशी उकळी फुटली की यामध्ये ते पेलाभर जे दूध दाखवलेलं ते घालून घ्यायचं आहे. छान आता आपल्याला पुन्हा याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आता उकळी येईपर्यंत वाट पाहायची आहे. आता छान आपलं मिश्रण मस्त इथे शिजलं आणि याला उकळी आली की मग ते गरमागरम सर्व करायला तयार आहे. आता अशा प्रकारे ही चिटची रेसिपी आपली तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात छान मस्त ही रेसिपी जी आपण बनवली आहे, ती तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. मी गरमागरम सर्व केलेली आहे आणि यावरती वरून कोथिंबीर घालायची आहे, म्हणजे मस्त आस्वाद लागतो. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कॉमेंट्स मला नक्की कळवा. धन्यवाद.